व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे कोल्हापूरची प्रसिद्ध मिसळ पर्यटक आणि कोल्हापूरकरांना आता खायला मिळताना दिसत नाहीये। शहरातले अनेक मिसळ सेंटर आता बंद झालेत आणि काही ठिकाणी मिसळऐवजी पोहे नाईलाजास्तव खावे लागतात। तर कोल्हापूरमध्ये काय ही सगळी परिस्थिती आहे याचाच आढावा घेतलाय भवानी मंडपामधून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। एलपीजी गॅस तुटवड्यामुळे सर्वच घटकांवर मोठा परिणाम होतोय। विशेषतः आपण पाहतो की घरगुती ग्राहक अक्षरशः वैतागलाय, पण दुसरीकडे व्यावसायिक देखील आपण पाहतो की मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हे कोल्हापुरी मिसळ सेंटर आहे भवानी मंडप इथलं, आणि आपण पाहतो की कोल्हापुरी मिसळ सेंटर असताना देखील या ठिकाणी फक्त आणि फक्त पोहे नाश्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की आता एक एक पदार्थ या ठिकाणी आपण पाहतो की हद्दपार होतोय की काय, अशा प्रकारचं चित्र दिसून येतंय। एकूणच आपण पाहतो की मिसळीसाठी सगळी तयारी करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, पण मिसळच उपलब्ध नाहीये। मला सांगा की खरं तर कोल्हापूरकरांना मिसळ आणि पर्यटकांना देखील मिसळ खूप मोठ्या प्रमाणात आवडते। एक मिसळ सेंटर आहे कोल्हापुरी, तरी देखील मिसळ नाही। काय गॅसची कमतरता असल्या कारणानं आमच्याकडे जेवढे आता गॅस टाकी होते तेवढे एक दोन शिल्लक आहेत। एक होती ती आता संपलेली आहे। काय की कालांतरानं आता आम्ही पहिल्यांदा वडे बंद केले, तळाचे पदार्थ जरा जास्त ज्याला गॅस लागतं ते बंद केलेत। आता मिसळ कसं आहे की आता थोडेफार शिजवून ठेवणार आम्ही, परंतु ते जर गॅस संपलं तर ती पण हद्दपार होईल। आम्हाला मिसळ खायची होती, पण तो उपलब्धच नाही गॅसमुळं। ते त्यांच्याकडं तुम्हाला काय खायचं होतं, कुठून आलात? इथूनच आलो धाराशिव। गॅसमुळे अडचण आहे, पोहेवर भाग होतोय। आणि बाजूचे जे हॉटेल्स आहेत छोटे मोठे, ते सर्व या ठिकाणी बंद झाल्याचं चित्र दिसून येते। म्हणजे एकूणच एलपीजी गॅस न मिळाल्यामुळं व्यावसायिक हळूहळू आपले व्यवसाय बंद करतायत। पण दुसरीकडे आपण पाहतो की अनेक ठिकाणी जिथं मिसळ सेंटर आहे, काही स्पेशल काही आहे, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आता पोहे मिळताना दिसत आहे। एकूणच आपण पाहतो की एलपीजी गॅस न मिळाल्यामुळं मोठ्या प्रमाणात जो फरक आहे तो या ठिकाणी दिसून येतो आहे। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।